वेलकम टू मायरा अँड फॅमिली ब्लॉग. तर सगळी कामं झाली होती. आम्ही रोज रात्री बाहेर थांबायचो, खळ्यामध्ये थांबायचो, म्हणजे नाईट आऊटच करायचो आणि गप्पा गोष्टी करायचो. ज्या गोष्टीमध्ये एखादा काय तर भूताच्या गोष्टी मेन टॉपिक, आणि खेळण्यामध्ये चार चिट्ट्या, चोर पोलीस, गाण्यांच्या भेंड्या, नावांच्या भेंड्या, हे तर आम्ही रोजच खेळायचो. आणि हे रोज चालू असताना एक जण रोज यायचा. तुम्हाला दाखवते पुढे, पण तर कंटिन्यू करा. मी ज्याच्याबद्दल बोलते आहे तो हा नाहीये, तो दुसराच आहे. म्हणजे कुत्रा नाहीये, तो एक वेगळा प्राणी आहे. तो दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. इथे काही जण कॅरम खेळत होते. तर तसंच तुम्ही गावी गेल्यावरती कोणते कोणते गेम खेळताय कमेंट करून मला नक्की सांग. आणि हा होता तो प्राणी. आम्ही रोज रात्री बाहेर बसल्यावरती हा रोज रात्री अंगणात कळ्यात यायचा. तर एक दिवस मी ठरवलं की चला आज ह्याला पकडायचं, नाही तर हात तरी लावायचा. तर मी म्हणून माझ्या एका दिराला सांगितलं की याला हात लावत, कारण का तो बोलला तर विहिरीत तो मोठा बेडूक बघितलेला ना, त्याला हात लावायचा. तर मी सांगितलं पकडून आण, पण नको बोलतो, नको, ते खूप क्रिपी वाटतंय मला, असं बोलला आणि निघाला. म्हणून दुसऱ्या दिराला सांगितलं, त्याने मला हा पकडून आणून दिला बेडूक, आणि मला त्याला लावायचा होता हात. तर त्याला मी आधी विचारलं की बाबा हात चावेल का, हात लावू का मी त्याला. मी हळूहळू हात लावून बघितलं त्याला, तर काय करत नाही आहे. मग म्हटलं चला आता त्याला हातात घेऊयाच. मला ना तसं असं वेगवेगळ्या प्राण्यांना हात लावणं किंवा प्राण्यांना टच करणं खूप आवडतं. त्यातलाच हा एक. आणि तसं बघायला गेलं ना, मुळात म्हणजे मला प्राणी खूप आवडतात. हे माझ्या जवळच्या व्यक्तींना, माझ्या जवळच्या फॅमिली मेंबर, माझे फ्रेंड, ह्या लोकांना खूप चांगलंच माहिती आहे. आणि हो, खूप सारे काजवे देखील मी पकडले होत्या. रात्रीचे जे यायचे खूप छान वाटायचे ते बाटलीत भरल्यावरती. आणि पुन्हा सकाळी मी त्यांना सोडून दिले.